नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आपला मागचा व्लॉग भाटघरचा होता आणि त्या व्हिडिओच्या व्ह्यूज पाहिल्यानंतर मला नवीन व्हिडिओ शूटच करावा नाही वाटला. आता हे कुत्रं बघा. हा तरी व्लॉग पाहत असेल, बट तुम्ही माझे व्लॉग पाहत नाही आहेत. तर मित्रांनो, आज मी आलो होतो गावाकडे आणि जो जो सनसेटचा टाईम असतो तो एकदमच खुलतं वातावरण. तर याच वातावरणात बोललो मी एक छोटीशी ऑफ रोड राईड करूया आणि थोडा तुमच्याशी संवाद पण घ्यायचा होता. जी संध्याकाळी सनसेटची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. आणि मी चाललो आहे जिथे मी नेहमीच जातो, थोडंसं ऑफ रोड. एक्सपल्सला एका नवीन चेनची गरज आहे खरं सांगितलं तर. मी आशा करतो तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येत असेल, कारण की या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत काही इम्पॉर्टंट गोष्टी बोलायच्या आहेत मला. मित्रांनो, मी ऑलमोस्ट 6 महिन्यापूर्वी चॅनल सुरू केला. चॅनलमध्ये रेग्युलर व्हिडिओज टाकल असा मी निश्चय केला होता, बट ते काही मला बिलकुल जमलं नाही. याचे खूप सगळे कारणं होते आणि मेन कारण तर माझे इंजिनिअरिंगचे एक्झाम्सच होते. बट या महिन्यात किंवा फेब्रुवारी एंडिंगमध्ये मी माझे एक्झाम संपवेल आणि त्यानंतर मला एक 2 ते 3 महिने मिळतील एकदम रिफ्रेश स्टार्ट करण्यासाठी. तर त्या काळामध्ये मी प्लॅन करतो आहे एक धमाकेदार 2 राईड्स करण्यासाठी. मी एक राईड प्लॅन करत होतो आपले कोकणातले, कारण की जर महाराष्ट्रातला राहून कोकण नाही पाहिला तर मग काय पाहिलं. आणि जी दुसरी राईड मी प्लॅन करत होतो मित्रांनो, ती करत होतो कन्याकुमारी राईड. मला तर बरंच ब्लर 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 दिसतंय. अपेक्षा करतो की तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. कॅमेरा डीजे ॲक्शनच्या क्वालिटी बाबतीत तर मला एकही मतलब एकही तक्रार नाही. आणि या नेहमी मी खूप खूप बडबड 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 करतो, पण या व्लॉगमध्ये मी कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही नजाऱ्यांना एन्जॉय करा. ला जो मागचा ब्लॉग होता तो 100% ऑन रोड होता आणि हा व्लॉग जो आहे तो 100% ऑफ रोड राहील. ऑफ रोडला ना गाडी पळवायची मजाच वेगळी आहे, मजाच वेगळी आहे. आणि एक्सपल्स आहे ना इथेच खरी तर निखळून बाहेर येते.
कारण मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं आपण हायवेला मी इतकी गाडी पळवत होतो, पण मित्रांनो खरं सांगितलं ना तर कॉन्फिडन्स नव्हता येत. कारण काय आहे की जे मोठे चाकं आहेत ना ते थोडेसे व्हायब्रेट करतात आणि एक स्टेबिलिटी जाणवत नाही आपल्याला. आणि हा व्लॉग असाच असणार आहे, आपण कुठे चाललेलं नाही आहेत बट एक सनसेट राईड करतोय. कसा वाटा परफॉर्मन्स एक्सपल्सचा? या बाईकच्या काही खूप मोठ्या ॲडव्हान्टेजेस आणि खरं सांगितलं तर ऑलमोस्ट 21,777 किलोमीटर चालवली आहे मी. आणि खरं बोललं ना की मी खूप आधीपासून प्लॅन करत होतो या बाईकचा रिव्ह्यू करण्याचा, बट मला असं वाटतं की आत्ता जाऊन कुठे मी तुम्हाला एक योग्य रिव्ह्यू देऊ शकतो एक्सपल्सचा. त्यामुळं जर तुम्हाला रिव्ह्यू पाहायचा असेल, एक जरी कमेंट आली ना मित्रांनो, त्या कमेंटच्या पुढच्या 7 दिवसात मी आता रिव्ह्यू अपलोड करेन. 20,000 किलोमीटरमध्ये माझी चेन पूर्णपणे खतम झालेली आहे. मी 3 दिवस झालं चेन टाईट लूज करतो आहे, कारण की राईट फीडबॅक नाही मिळत आहे आणि मला असं वाटतं आता तो टाईम झालेला आहे, ही चेन बदलायलाच लागणार आहे. त्यामुळे मी आता पुण्याला गेलो की सगळ्यात पहिली ही चेन बदलणार आहे. खरं बोललं तर चेन ऑलमोस्ट मागच्या 5,000 किलोमीटरपासून प्रॉब्लेम देत होती, बट 15,000 चेन चेंज करणं मला खूप डिफिकल्ट वाटायला लागलं. मग काय होणार आपला विचार करायला लागलं. बट आता 21,000 झालेत, तसं तर माझा प्लॅन 25च्या आसपास चेंज करायला होता. ॲक्च्युली काय खूप सगळ्या ऑफ रोडने ना ही चेन पूर्णपणे खतम झालेली आहे, ज्यामध्ये डर्ट जाऊन. खरं बोललं तर मी खूप चेन ल्यूब, चेन क्लीनर, डिझेल, पेट्रोल, ब्रश खूप गोष्टी यूज केल्या. खूप साफ करायचो, गाडी चेन धुवायचो, बट जी लाईफ आहे ती लाईफ आहे. चेनमध्ये माती जाऊन जाऊन पूर्ण चेन खराब, चेन ॲक्च्युली लूज झाली आहे आणि आता ऑलमोस्ट लास्ट सेटिंगला आहे चेन. यापेक्षा जास्त टाईट नाही करू शकत. चला
त्या गाडीला टायर्सची पण गरज आहे. ॲक्च्युली स्प्लेंडरपासून आणि ॲक्टिवापासून जेव्हा तुम्ही एक्सपल्सला येता तुम्ही या गोष्टींसाठी तयार नसता की 20,000मध्ये चेन खतम होईल आणि 25,000च्या आसपास तुम्हाला टायर बदलायला लागतील. या गोष्टी खूपच नवीन आहे, कारण की आपण स्प्लेंडर ॲक्टिवाचे टायर कधी बदलतो जेव्हा ते पूर्ण खतम होऊन जातात. मग ते 40,000 होतात, कधी कधी 50,000 होतात. आणि ॲक्च्युली हे हे योग्य नाही आहे. टायरची जितकी लाईफ आहे, टायरचं जितकं इम्पॉर्टंट किलोमीटर असतं तितकं इम्पॉर्टंट त्याची लाईफ पण असते. म्हणजे डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंगपासून तर तुम्ही किती दिवस यूज करताय. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून टायर बदलायला पाहिजे. टायर पण बदलायला पाहिजे आणि मला खरं तर दोन्ही सोबत बदलून टाकायचे, बट फायनान्शियली खूप मोठा बर्डन होऊन जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की मी ज्यावेळेस कन्याकुमारीला जाईल किंवा कोकणला जाईल त्याच्या अगोदर मी टायर बदलून टाकेल. काल इथे काहीच नव्हतं, आता हे पूर्णपणे पाण्याने भरले, कारण हा एक कनाल आहे, चास कमानच्या डावा कालवा, आणि यातून पाणी येतं आणि या पाण्याने हे भरलं जातं. आता कॅनलचं पाणी गेलं आहे आणि जरी चैन आणि टायर खराब झाले असेल तरी आणखी पण परफॉर्मन्स खूप तगडा आहे. इथेच एक U-टर्न मारतो. आता आपण इकडून पण जाऊ शकतो, बट माझी आत्ता इच्छा नाही आहे, कारण की तो होईल ऑन रोड आणि आपला ऑन रोड जायचं नाही आहे व्लॉगमध्ये, फक्त ऑफ रोड. धूळ पागा कोणी केली रे सगळी धूळ एवढी. मागचा टायर काही सटकला मित्रांनो आत्ता.
थोडीशी चूक झाली. मला आत्ता इंजिन ब्रेकिंग पुरेपूर यूज करता नाही आली. बस आता आपण रहदारीच्या एरियात आलोय आणि फास्ट रायडिंग करणं याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही लोकांचा जीव धोक्यात टाका. जिथे मतलब जिथे मोकळा एरिया असेल, जिथे मी कोणाला हानी करू शकत नाही, होऊ शकत नाही, तिथे नक्कीच थोडा थ्रॉटल बिंगवणं, थोडी रिस्क घेणं योग्य आहे. बट कधीच मित्रांनो रॅश रायडिंग करू नका पब्लिकमध्ये. मी तुम्हाला हेच सजेशन देईल. आणि आत्ता मी गाडी पळवत होतो, मला डकारची आठवण येत होती, कारण की कालपासूनच डकार सुरू झालेली आहे. पहिली स्टेज आहे तो ॲक्च्युली डॅनियल सँडर्सच जिंकतो, कारण आणि लास्ट इयरला पण तो जिंकला होता. आणि मला असं वाटतं की छोटी स्टेज होती, खूप छोटे छोटे गॅप्स होते, म्हणजे इवन टॉप 10 1 मिनिटाच्या आतमध्ये होतं आणि खूप थ्रिलिंग होणार आहे यावर्षीची डकार. मी नक्कीच हॉनेस्टली सांगितलं तर की हिरोच्या टीमसाठी रूट करतोय. बट सगळे जी टॉप 50 इवन टॉप 10 नाही, टॉप 50 लाईनअप म्हणेल मी जिंकणं डिझर्व करतात. बट अनफॉर्च्युनेटली पोडियमवरती फक्त 3च जण उभे राहू शकतात. आणि मी एक बोल्ड प्रेडिक्शन करतो. मला असं वाटते यावर्षी रिकी ब्रॅबेक 2020 डकार विनर पुन्हा एकदा टायटल क्लिंच करेल. ऑब्विसली एक खूप बोल्ड प्रेडिक्शन आहे. सगळे लोक स्कायलर होज, डॅनियल सँडर्स तर ऑब्विसली फेवरेट आहे, कारण की तो डिफेंडिंग चॅम्पियन आहे. बट ठीक आहे, आपण पाहूया कोण जिंकतं डकार. खूप इंटरेस्टिंग राहील हॉनेस्टली. ही आपली डकार आहे. बट यार मी विचार करतो 21 इंच फ्रंटला जर इतकी मजा येत असेल फिरवायला, तर 450cc आणि ऑलमोस्ट त्यांचे 23-25 इंचेसचे फ्रंट असतात. खूप हाईट असते, नॅरो लेंथ. ती बाईक किती मजा येत असेल पळवायला. आणि दगडांमध्ये नाही, ते मतलब जे सँड ड्यून्स पॅचेस आहेत, ड्यूनवरून आठवलं नेक्स्ट यावर्षी ड्यून 3 येते, बॅटमॅन 2 येतोय, अव्हेंजर्स डूम्सडे येतोय. 2026 मध्ये सिनेमा ना, म्हणजे सिनेमा. मित्रांनो भेटू आपण पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. आणि जसं मी म्हणत होतो, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर एक्सपल्सचा व्लॉग पाहायचा असेल, तुमच्यातला कोणी एकाने जरी कॉमेंट केली ना,
तरी मी 1 आठवड्याच्या आतमध्ये तो व्लॉग टाकून देईल. 21,077 किलोमीटर नंतर 6.25 वर्षानंतर मी तो व्लॉग अपलोड करेल, जो की मला 1 महिन्यात करायचा होता. बट मी पेशन्स ठेवला. म्हटलं की यार 1,500 किलोमीटर कोणत्याही बाईकला करण्यासाठी इनफ नसतात. मेंटेनन्स, लॉंग टर्म कॉस्ट, पार्ट्सची वेअर अँड टेअर. आणि तो व्हिडिओ ना इतका डिटेल असेल की तुम्ही शॉक होऊन जातात. यूट्यूबवरती इतका डिटेल व्हिडिओ असू शकत नाही. धन्यवाद. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.